दुसरा चित्रकार असो किंवा साहित्यिक, विनोदी साहित्यिक असो, त्याला ते चटकन सुचलं तरच बरं वाटतं. विनोद हा आठवून वगैरे आता थोडे हसूया म्हणून तो हसणं येत नाही. आता थोडे हसूया इतकं करुण वाक्य मराठी भाषेत नसेल दुसरं. हे काय आधी ठरवलेलं नसतं. 5 वाजून 3 मिनिटांनी हसून टाका असं काही जमत नाही. 5 वाजून 3 मिनिटांनी कविता करा म्हटलं तर सुरुवात गायला होते, पण विनोद करायला सुरुवात करा 5:15 वाजता हे विनोद करतील हे जमत नाही. उद्या परवा हसू असं ते विनोदाच्या वतीने चालणार नाही. विनोदी लेखकाला जिरवायचा एकच उपाय आहे की हसायचं नाही असा निश्चय करून बसायचा. म्हणजे तो कसा उतरत जातो हे डोळ्यापुढे दिसत. आत्ता मला तसं होत नाही आहे, पण असं होतं. तर विनोदी व्यंगचित्र हा एक शिक्षक सुद्धा आहे, अतिशय चांगला शिक्षक आहे. पाठीवरती हात मारून पाठीवर थाप मारत शिकवणारा शिक्षक आहे, छडी घेऊन शिकवणारा शिक्षक नाही. महिला व्यंगचित्रकार संख्येनं कमीच आहेत, ही गोष्ट आहे. तेव्हा ह्याच्या शिक्षणाची, सामाजिक अभिसरणाची, त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाशी अशी एक संबंधित गोष्ट आहे. आणि त्यामुळेच आम्ही सुद्धा गमतीने म्हणतो की किती वर्ष तुम्ही व्यंगचित्रांचे फक्त विषयच होणार. पुरुषांच्यावर टीका करण्यासाठी, त्यांचा जरासा बरोबर समाचार घेण्यासाठी मोठ्या संख्येने तुम्ही यायला पाहिजे. आणि मला वाटतं उपहास ही गोष्ट स्त्रियांना फार जवळची आणि फार सोपी आहे. सुरुवात खरं सांगायचं म्हणजे आम्ही भिवंडीहून नुकतेच मुंबईला आलो होतो आणि मुंबईला आल्यानंतर काहीतरी मोठा आम्ही कृष्णा निवासमध्ये उतरलो. असा शाळकरीच होतो आणि एक दिवशी टाइम्स ऑफ इंडियाचा अंक माझ्या समोर आला. त्यामध्ये असं व्यंगचित्र दिसलं, काहीतरी वेडवाकडं दिसलं. त्यावेळेला त्या पद्धतीने वेडवाकडं. आता बोलला तर मात्र मला ते खपत नाही, पण ती कला आहे आता. तर बघितल्यानंतर मी बघत बसायचो. माझ्या वडिलांनी मला प्रश्न विचारला, काय रे म्हणे, काय बघतोस? म्हटलं काय आले ते बघतोय. कारण त्याला ते व्यंगचित्र हे शब्द वगैरे मला माहीत नव्हते. आवडलं का तुला? म्हटलं हो आवडलं. काढशील का अशी? काढीन. मग एक काम कर, रोज संध्याकाळी मी येईन त्यावेळेला तू एका कागदावर हे व्यंगचित्र काढलेलं पाहिजे, मला दाखव. बर. मग काहीतरी जसं जमेल तसं मी काढायचं. आणि मग दादा घरी आम्ही वडिलांना दादा म्हणतो असो. दादा आले की मला आणायचं, काय रे काढलं का? काय आले आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये? मी दाखवायचं त्यांना की हे असं असं काढले. मग ते मला घेऊन बसायचे आणि मग सांगायचे की ही लाईन कशी आहे, तू कशी हे केलीस, हे तोंड कसं आहे, त्याच्यानंतर ही अमुक अमुक कशी गोष्ट आहे. हे अशा काही गोष्टी ते मग मला सांगायचे. मग त्यातून हळूहळू आवड आणखीन उत्पन्न होत गेली. मग मी इतपत आलो की स्केचिंगमध्ये मी जरा चांगला प्रगती करू शकलो. चांगली प्रगती झाल्यानंतर मग दादाने मला शाई आणि ब्रश आणून दिला. बरं. आणि त्या शाई आणि ब्रश आल्यानंतर मग त्या पद्धतीने मी सुरुवात केली इंकिंगला. I did not deliberately attempt to be a cartoonist at all. I could have been anything. Engineer, doctor, lawyer, circus clown, a magician, many things. But I happened to slide into this profession. I don't know why, how, nobody pushed me into it. But I have been rather involved with graphic arts ever since I can remember. The oldest memory of my being aware of the cartoons or paintings or creative work, graphic work, is at the age of 3. I used to draw with piece of chalk, of course. In those days, children were not given either the fountain pen or a pencil. So it was piece of chalk. I used to draw on the floor everything that caught my fancy. A bird, a tree, a house, an apple, that kind of thing. When I was admitted to school at the age of 3,
The school teacher asked me one day, do you like to draw? Yes. Well, today is going to be the lesson for drawing. You will like it. I hope so, sir, I said. There were 25 kids in the classroom, and each one was asked to draw. The teacher himself couldn't think of a subject, but he hit upon a leaf. While the class had finished its work, the teacher summoned each one to come forth with its effort. Each one went. The teacher commented suitably, you have drawn well, you have not drawn well, you must learn to draw well, and that kind of thing. When my turn came, he paused and looked at me and asked, did you draw it yourself? Well, I got scared because I thought he was going to twist my ear and slap my cheek, because I imagined I had done something wrong. He said, yes, Lakshman, you have done a damn good job. You have drawn a very good leaf. He saw a great possibility for me for the future as an artist in that little leaf. That little encouragement, I don't know whether it helped me or not. I started drawing. I have not stopped drawing till today. Actually, I started doing freelance work at the age of 9 and 10. I had an opportunity then because my brother R.K. Narayan, who was a writer, he used to write short stories for the Hindu in Madras. And he used to ask me, would you like to illustrate it? That gave me a great opportunity. And I started illustrating my brother's short stories. That gave me a great opportunity to understand the technique of using pen, brush, ink and so on and so forth. मग स्वतंत्रपणानं मी व्यंगचित्र काढू लागलो. फ्री प्रेसमध्ये मी 45 साली असंच मोग रांगणेकर वगैरे आले होते संपादक म्हणून, आणि मी चित्रकलेला तिथे सुरुवात केली. 47 साली मात्र मी फ्री प्रेस जर्नलमध्ये स्टाफ कार्टुनिस्ट म्हणजे अक्षरशः त्यांच्या नोकरी करण्याकरताच म्हणून मी तिथे रुजू झालो. माझ्यानंतर लक्ष्मण आले. Next to me was a man who had a very definitive profile and face. He looked at me. He asked me, who are you? I said, I am the cartoonist. So am I, he said. I see. What's your name? Bal Thackeray. दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता तसा, आणि त्यावेळेला बॅनबरीची कार्टून्स जोरात यायची, आणि व्यंगचित्रांमध्ये सुद्धा जुगलबंदी असत हे विशेष आणखीन. कारण बॅनबरीने एक व्यंगचित्र काढलं होतं टाइम्स ऑफ इंडियाच्या, म्हणजे ते व्यंगचित्र जाहिरात रूपानं आलं होतं. ब्रिटिशांनी आपल्या देशाला एक आवाहन केलं होतं की वेकअप इंडिया. चित्र असं होतं की तो एक वाघ हिंदुस्थानाच्या अशा नकाशावर बसलेला आणि असा झोपलेला आहे, म्हणजे अर्ध झोपेत असा, आणि इथे तर युद्ध पेटलेलं आहे, हिटलरची चाल जोरात चालू झालेली आहे. अशा वेळेला तू झोपलाच काय? वाघ हा इंडिया होता, त्याच्यावर लिहिलं तो इंडिया, तो वेकअप इंडिया. तर दलालनी त्याला उत्तर दिलं. ते फार मजेशीर आहे. आणि ते उत्तर असं होतं की एक पिंजरा, त्याच्यामध्ये हिंदुस्थानाचा तोच वाघ अडकलेला आहे, आणि जॉन बुल दाखवलेला आहे. जॉन बुल एक सिंबॉलिक अशी आकृती असते, जसं ब्रिटनचा जॉन बुल तसा अमेरिकेचा अंकल सॅम. तर त्याच्या हातात चावी येते जॉन बुलच्या, आणि तो ओरडतोय वेकअप इंडिया करतोय. तो आतला वाघ म्हणतोय मी जागाच आहे पण दरवाजा उघडा ना. हा फार सुंदर अशी एक जुगलबंदी तळाला. ते आहे माझ्याकडे ते कार्टून. आणि त्यानंतर मग माझ्यामध्ये आवड निर्माण झाली. दलालांनी माझं एक मन आकर्षित केलं व्यंगचित्रकलेच्या बाबतीत. त्यांची चित्राला व्यंगचित्र यायची त्यावेळेला चित्रा दैनिकामध्ये, आणि हळूहळू आवड वाढीत दलालांपासून मग मी डेव्हिड लो पर्यंत आलो. मग डेव्हिड लोची व्यंगचित्र पाहून त्यांचे कुंचलाचा त्यांचे जे फटकारे होते कुंचल्याचे, ते माझ्यावरती फार मोठं एक परिणाम करून गेले. आणि माझी थोडीफार जी काही स्टाईल तुम्हाला दिसते, रेषांचा जो एक आविष्कार आहे माझा, तो थोडासा डेव्हिड लोच्याच पद्धतीवर आहे. बरेचसे, म्हणजे आता मी दुसऱ्यांची काही नावं घेत नाही, पण निदान मी प्रामाणिकपणे कबूल करतो की दलालांच्या रेषांचा, डेव्हिड लो यांच्या रेषांचा माझ्यावरती खरंच परिणाम झाला.
कारण त्या रेषांमध्येच सामर्थ्य होतं. आणि त्या फार मला मी अगदी अजूनही म्हणतो की काय ही ताकद आहे ह्या रेषांची. The drawing was excellent. Many times I was told that I molded myself on David Lowe's type of drawing, which was perfect. Perhaps so. Somebody has to be influencing me. At the time it was David Lowe. It was but a traumatic experience for me to see him in my room one morning at 8:30. I come to the office at 8:30. He was sitting with his wife. I was amazed. I thought I was seeing an apparition. Mr. Lowe, I said, yes, I'm waiting for Mr. Lakshman. I am Lakshman, I said. व्यंगचित्राचा आणि काळाचा जरी असला सांगड असली तरी त्या त्या देशावरती परस्पर काही अवलंबून असतं. मी तर अभिमानानं म्हणेन की आज तरी जगामध्ये हिंदुस्थान हा नंबर 1चा देश आहे की ज्यामध्ये ह्या कलेने फार मोठी प्रगती केलेली आहे. चांगले व्यंगचित्रकार आलेले आहेत जन्मास. शंकरपासून आहेत जवळ, त्याच्याही अगोदर काही होते. माझ्याकडे काही जुने काही स्केचेस आहेत. त्रिंबक नावाचा एक व्यंगचित्रकार होता, त्याची स्केचेस पहा तुम्ही. फार अप्रतिम त्याची एक स्टाईल असायची, एक ढंग असायचा, स्वतःची शैली असायची. आणि त्याने तो काही बाकी काढायचा नाही. कॅरिकेचर्स, फक्त लोकांचे असे मुखोटे चेहरे. त्यानंतर शंकरनी गाजवलं त्यावेळेला. म्हणजे थोडासा शंकरच्या वरती म्हणाल तर तो पायोनियर समजला जायचा व्यंगचित्रकलेमध्ये आणि कारांचा. A cartoon could be a very serious element to educate people. But mostly it is used for making people laugh. Why do people laugh? Because nature has got a device to insulate people from the harsh realities of life. Everything you turn, there is misery. Trains don't run on time, aeroplanes are delayed, roads are not properly done, full of potholes and so on. So man gets irritated by these things. It is the job of the cartoonist to make him laugh, looking at the ridiculousness, the irony, the paradox of his existence. The moment he sees a cartoon showing a bad road on which he himself has traveled many a time, a cartoon which makes fun of the potholes and the authorities who have not done anything, he laughs. That helps him to relax. That helps him to view things in good humored manner, in a good humor, in a manner which will make his blood pressure go down. That basically is the idea of laughter. Psychology says it's a very essential part of human nature to laugh at things. ह्याला इन्स्टिट्यूशन वगैरे काय लागत नाही. कुठच्याही क्लासमध्ये ही कला शिकता येत नाही. अशा अनेक कला आहेत की त्या तुम्ही डेव्हलप करायच्या असतात. तुम्ही म्हणजे मला पत्रकार व्हायचंय, होऊ शकत नाही. पत्रकार व्हायचं तर त्या तिकडे जाऊनच तुम्हाला उभं राहिलं पाहिजे, तरच तो पत्रकार, चित्रकार, व्यंगचित्रकार जेवढे काही म्हणून जे पेशे आहेत त्यामध्ये आपण प्रवीण होऊ शकतो. It's like learning music through a book. It's impossible. Sarigama Padanisa, if you read, you can't just throw it out melodiously. So the question of teaching, learning, experience must come from the boy who has it in him to sing, to dance, to draw cartoons, to be an artist. It is his business. No outsider can tell. It's impossible. मुळात तुमच्यामध्ये पहिले आवड असायला पाहिजे. कोणी उभं राहा म्हणून उभं राहण्यात काही अर्थ नाही. तसं काही उभं राहण्याला काही अर्थही नसतो, पडता मग कधीमध्ये. मुळात तुम्हाला ती कला आवडली आहे का, तुमची मग तशी इच्छा आहे का की आपण हे आत्मसात केली पाहिजे, आपण हे दलाल झालं पाहिजे, आपण डेव्हिड लो झालं पाहिजे, आणखीन कोणाचे जर मग काही गुरुस्थानी मानलं असाल ते तुम्ही व्हायला पाहिजे, असं तुमची ईर्ष्या असली पाहिजे. ती झाली की उत्पन्न होतं. म्हणजे ती पहिली ईर्ष्या महत्वाची आहे आणि ती आत्मसात करायचीच. हे एक मनोमन घेतलं करायला पाहिजे, तरच होतं ते. ढकलून काय ते आपलं म्हणाला ठीक आहे, हो पाण्यात ढकल की पोहता येतं, बिलकुल नाही, खोटं आहे.
नाकातोंडात पाणी जातं, गठांगड्या खातो माणूस, शक्य नाही, पोहता येतच नाही. आणि कलाक्षेत्र सुद्धा एक असंच काहीतरी, एक मी म्हणेन एक चांगलं सरोवर आहे. ढकललं म्हणून पोहायला आलं ते जमलं असं नाही होणार, बिलकुल नाही होऊ शकत. ते आत्मसातच करायला पाहिजे, आवड निर्माण असेल तर. आणि इनबॉर्न काहीतरी असावं लागतं. There is no such thing as a device. That boy has to develop looking around, looking at the human situation which exists out of the window, right under his own nose. He must react to it. But has he got the power to react? He must. If he doesn't have it, he is no cartoonist. He is a doctor or a lawyer. ही थोडीशी जी एक आत्ताची नवीन पिढी जी आहे आता, ती थोडीशी तेवढी मला अजून अभ्यासू वृत्तीची वाटत नाहीये. थोडंसं किंचित उथळ आहे जरा थोडीशी. म्हणजे व्यंगचित्रकला म्हणून जो एक प्रकार आहे तो अजून जेवढा समरसतेने त्याने अभ्यासाला पाहिजे, किंवा जी एक तपश्चर्या लागते ह्या बाबतीत, तपश्चर्याच हा शब्द बरोबर आहे त्याला. The question of cartoonist is not a single person. It's three in one, rolled nicely. One, sense of humor. How are you going to teach sense of humor? A man who has no sense of humor is a miserable fellow. He can't laugh. He can't be a cartoonist, all right? Second, the power to draw. After all, cartooning is a graphic art. You have to draw. The fellow has no sense of humor, he can't draw. So he is no cartoonist. He is perhaps a liar, a judge or something. The third element is very important, which depends entirely on curiosity and urge to learn. General knowledge, the knowledge of what is going on. You can't be a cartoonist without sense of humor, without the power to draw, without knowledge. So you have to have all these three. Not only two, three. चित्रीकरण नुसतं चांगलं असून चालत नाही. जर कल्पना असेल तर, केवळ कल्पना नुसतीच चांगली असून चालत नाही. ज्याला चित्रीकरण कुठे कमकुवत पडलं तर, दोन्ही गोष्टींचा मिलाप झाला तरच चांगलं एक जबरदस्त असं व्यंगचित्र उभं राहतं. Those who are practicing are people who have got a modicum of knowledge, it is presumed knowledge, sense of humor, and draftsmanship. But draftsmanship, I think, is unfortunately not practiced properly. मुळात काय असतं की एक तुमचा कुंचला हा एक फार जबरदस्त एक प्रकार असला पाहिजे. जे तुम्ही स्ट्रोक्स माराल, ज्या रेषा माराल, त्यामध्ये एक आत्मविश्वास आणि सामर्थ्य असलं पाहिजे. एक व्यंगचित्रकलेला नुसतं चित्र चांगलं काढून उपयोग होत नाही. तर त्या चांगल्या ड्राफ्ट्समनशिप जे आपण म्हणतो की जे एकंदर आविष्कार जो असतो, चित्र रेखाटन असतं, ते चित्र रेखाटन इतकं नुसतं केवळ सुंदर होऊन चालत नाही किंवा इफेक्टिव्ह होऊन चालत नाही, तर तेवढीच कल्पना तुमची तेवढी जबरदस्त असली पाहिजे. आणि त्याकरता राजकारणाचा अभ्यास हा तुमचा प्रामुख्यानं जबरदस्त असायला पाहिजे. आणि त्याकरता वृत्तपत्रांचं वाचन फार महत्वाचं आहे. The politicians are no more like C. Rajagopalachari, Mahatma Gandhi, Jawaharlal Nehru, Kripalani, Azad, Patel, Govind Vallabh Pant. Characters, full of characters, each one looking different from the other. Azad didn't look like Patel, Patel didn't look like Nehru, Nehru didn't look like Mahatma Gandhi. Each one had a personality, a definitive personality which stamped itself on your mind so nicely for caricature, distortion, and making fun of. Today, one minister looks very much like another. The safari suit culture has destroyed individual personalities completely. They don't wear the funny Gandhi cap anymore. Everybody sports a crop, whether he is congressman or BJP or whether. Rarely you come across a character like Advani or Vajpayee, but the rest, I don't think you can recall the personalities at all. They all look same. काही चेहरे असे असतात की ते तुम्हाला एकदम स्फूर्तिदायक ठरतात, आणि काही चेहरे असे असतात की काय नाही जमत. म्हणजे आता रावांचा चेहरा चांगला आहे, नरसिंहराव. इंदिरा गांधींचा चेहरा चांगला होता, राजीव गांधी होते.
पण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बाबतीत मात्र थोडी पंचायतीची व्यंगचित्रकारांची. कारण तो माणूस असा एक मोठं काश्मीरी सौंदर्य होतं, ते नाकीडोळी नीटस बिटस मोजमाप वगैरे व्यवस्थित अगदी. त्यामुळे आम्ही म्हणायचं की काय ह्या माणसामध्ये काय शोधायचं तरी काय, कारण काढलं तरी रिअलिस्टिक. आणि मग एक दिवशी मला वाटतं पंडित जवाहरलाल नेहरूंचा अमेरिकेचा दौरा होता आणि अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये अशी लांब लचक अशी ती कॉन्फरन्स भरली असताना न्याहाळता न्याहाळता पंडित नेहरूंचं एकीकडे लक्ष गेले का कोपऱ्यात. एकदा झालं, दोनदा झालं, तो माणूस त्यांच्याकडे बघायचा, पुन्हा खाली बघायचा, पुन्हा बघायचा, खाली बघायचा. त्यांना संशय आला. त्यांना व्हॉट्स दॅट मॅन डुईंग, दे आर लुकिंग ॲट मी अँड देन लुकिंग डाऊन, हू इज ही, व्हॉट इज ही? ही इज अ वेल नोन कार्टुनिस्ट ऑफ युनायटेड स्टेट्स अमेरिका ॲक्च्युली. मग ते म्हणाले मग काय त्याने केलं ते मला पाहायला मिळेल का? तर त्याला बोलवलं, तो आला आणि म्हणाले काय तुम्ही कॅरिकेचर केले का? म्हणे केले. आणि त्याने पंडित नेहरूंना दाखवलं की यू आर ॲक्च्युली. पंडित नेहरू म्हणाले तुम्ही व्यंगचित्रकार म्हणे असं का करता? म्हणे दरवेळेला मी प्रत्येक वेळेला माझ्या व्यंगचित्रात पाहिलेलं आहे की तुम्ही बाकी सगळं नीट काढता, माझा खालचा ओटासा बाहेर का काढता? म्हणे आहे, आम्हाला काहीच मिळत नाही म्हणून आम्ही तुमच्या ओठावरती भागवतो. मग काही दिवसांनी पंडितजी टोपी वापरेन असे झाले आणि मग त्यांच्या टकलाचा जर आम्हाला खूप आधार मिळाला व्यंगचित्रकारांना, किंदान टक्कर आणि मग ते केस वगैरे. ठीक आहे सगळं बरं. मग डेव्हिड लोनी त्यांच्या चेहऱ्यामध्ये आणखीन एक गंमत टाकली, म्हणजे डोळ्याखाली थोडंसं तो काळपटपणा आणायचा, किंचित काळपटपणा, आणि तो पंडित नेहरूंच्या इथे असायचा थोडा. या अशा एक काही गोष्टी चेहऱ्यांमधल्या शोधून काढाव्या लागतात, काही समोर आपणहून येतात, काही शोधाव्या लागतात आणि थोड्या किंचित एक्झॅगरेट कराव्या लागतात. जरा म्हणजे किंचित अतिशयोक्ती नाही, पण त्यामध्ये व्यंग हा काय प्रकार आहे तो दाखवावा लागतो. It is the government which is working for me and also to the other cartoonists. Supposing the government had achieved what it set about when it gained independence, job for everyone, housing for everyone, Medicare, adult education, plenty of food for everyone, everything would have been so perfect that a cartoonist would have lost his job completely, because we would have attained utopia. But luckily, the government started on the wrong foot and concentrated on things which are irrelevant. म्हणजे राजकारणाची जे एकंदर काही उलथापालथ होत असते रोज, आज हे झालं उद्या ते झालं, कोणी एका मंत्र्यालाच हाकलून दिलं, कुठचं मंत्रिमंडळ गडगडलं, केंद्र सरकारचे काही मूर्खपणा, त्यांचे काही निर्णय, त्याचे हा आमचा मसाला आहे. म्हणजे हे आमचे सगळे, बाकी काही असलं तरी आम्ही हे सगळ्या लोकांना त्यांची खाती निराळी असली तरी पुरवठा मंत्री म्हणतो, की ज्यामुळे ते आम्हाला पुरवठा करतात व्यंगचित्र काढण्याकरता म्हणून. Who is this common man who appears all the time in my cartoon? During the time of our independence and when we drew up our great constitution for the republic, every day there used to be a new policy which was issued to the public. 5-year plan, first 5-year plan, second 5-year plan, what the resources, finding resources, all this mattered the common people of our country. When they said, we are going to give you house, you is the common people, not leaders, but ordinary white-collared fraternity, workers, agriculturists and so on and so forth. So when in the beginning I used to draw a cartoon, when they said there is going to be 5-year plan with this, applicable to the people of India, I used to draw a Sardarji, a Malayali, a Maharashtrian every time, because those were the people. Newspaper work time is of essence. I had to finish it before 4 o'clock. But if I am going to draw all these Sardarjis and Malayalis and Madrasis and Bengalis and so on to show, because if you leave one, the other will complain. Oh, you have let me out, sort of thing. So I had to draw very fast, because I can sketch fast
I was able to meet the deadline. But some days the ideas came late. Idea coming is completely a mystery to me even today, how the idea comes. I don't know how it comes. Well, it had better come, for by bread and butter they have to come. Well, when the time is limited, I had to reduce the number of people. First there were 10 people, then it became 9, then it became 8, then 4, 2, then there was only one. That was the common man. He found me, I didn't find him at all. He, with his wisp of bald head and hair and toothbrush moustache and striped coat, stood out with his glasses, bewildered, looking at the entire country and his leaders, not knowing where he was going, what he was going to do. You may not believe it, he naturally came into, as I naturally went into my profession, he walked into my drawing without my ever trying to introduce him, his dress or his appearance. Similarly, he has not spoken one word ever since he has entered my cartoons in 1947. Why didn't he? I don't know. It just happened that he didn't talk. He let his wife talk a hell of a lot, but not himself. And also it's a fact that this man is found everywhere, like Lord Krishna, omnipotent, all present. Whether it is cabinet meeting, he will be in the background. Whether it is a village, he will be there. Whether it is flooded area where a cow, a goat, 2 villagers are caught for help, he will be there too. Opening ceremonies, inauguration of things, foundation laying occasions, he's there in the background. He will be there, always. So this man, common man, found me. I didn't find him. Everybody asked me. And he has gone places. People who come from abroad, stay here for some years and go, they would like to take a memory of India, is the common man. So much so, Government of India honored him by making a postage stamp out of him during the celebrations of our 150th year of Times of India. He is a man with terribly dynamic because he doesn't speak. Eloquence of silence, omnipotence as his virtues. आता लक्ष्मणचे कार्टून ज्यावेळेला आपण बघतो तर पॉकेट कार्टून्स पहिली वाचतात लोक, अग्रलेख नाही वाचत. पॉकेट कार्टून मध्ये आज विषय काय, त्याच्यामध्ये तुमच्या जीवनातल्या गमती गमती आलेल्या असतात, राजकीय, सोशिओ पॉलिटिकल, नुसतं पॉलिटिकल, राजकीय किंवा जीवनातले काही प्रसंग निवडून. चांगलं आहे. मध्ये एक व्यंगचित्र त्यांनी असं गमतीदार काढलं होतं त्यावेळेला की एक गाडी उभी आहे मंत्र्याची, मोठी अशी पॉश गाडी, लांब लचक. तो मंत्री असा बसलेला आहे आणि भिकाऱ्यांनीचं पोर दुडूदुडू धावत जाते भीक मागायला. तर ती भिकाऱ्याने त्याला बोलत ते म्हणे, एवढे परत. तो काही देणार नाही, तो मंत्री आहे. कम बॅक यू फूल, यू वोंट गिव्ह एनिथिंग, ही इज अ मिनिस्टर. हाच एक मार्मिक विनोद आहे ना, की जो काहीच देत नाही तू त्याला भीक काय घालणार, हे ऑब्झर्वेशन आहे. बरं, हा खट्याळपणा म्हणजे ह्याच्यामध्ये सर्व काही आलं. स्वभाव दर्शन आलं, राजकारण आलं, वागणूक आली, लोकांना वागवतात कसं ते आलं, की म्हणजे एक फार मोठा रेंज आहे त्याच्यामध्ये, फार मोठा. हे महत्वाचं आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला चर्चिल तर फार जोरामध्ये होता आणि हिटलर पण पेटला होता. संपूर्ण जग पादाक्रांत करायचं ही त्याची महत्वाकांक्षा होती हिटलरची. पण हे किती जरी मोठे जायंट्स होते युद्धामधले, तरी हिटलर एकाच माणसाबद्दल भयंकर संताप, भयंकर चिडायचा, भयंकर रागवायचा आणि खाऊ का गिळू असं करायचा, आणि तो डेव्हिड लो होता. डेव्हिड लोची व्यंगचित्र ज्याला तिकडे यायची, प्रसिद्ध व्हायची, ती त्या स्टारमध्ये यायची, नंतर मँचेस्टर गार्डियनमध्ये मागून आला, पण त्यावेळेला त्या स्टार वीर ह्याच्यामध्ये यायची. आणि ती व्यंगचित्र पाहिल्यानंतर हिटलर इतका भयंकर संतापायचा
की शूट हिम, किल हिम, गॅग हिम, बट आय वॉन्ट दिस मॅन, ब्रिंग हिम डेड ऑर अलाइव्ह. बरं, त्याला म्हणे पकडा, म्हणे जिवंत आणा मुर्दा आणा. आपल्या हिंदी सिनेमात डायलॉग्स असतात ना, तसे तो त्यावेळेला हिटलर बोलायचा. त्याच्यामुळे आपले हिंदीमध्ये आले की काय मला माहित नाही डायलॉग्स, पण हिटलर म्हणे ह्या माणसाला जिवंत तरी आणा, नाही तर मुर्दा तरी आणा. म्हणजे चर्चिलची सुद्धा भीती त्याला वाटायची नाही हिटलरला, एवढा तो त्या डेव्हिड लोवर म्हणजे व्यंगचित्रकारावरती भयंकर भडकायचा. म्हणजे ह्या रेषेची ताकद काय असू शकते आणि कल्पनेची झेप काय असू शकते. तुमच्या तोफांच्या माऱ्यांच्या पुढे किंबहुना बॉम्ब ज्याला पडतात आकाशातून, त्यापेक्षा ह्या रेषा किती पॉवरफुल असतात त्याचे उदाहरण आहे. डेव्हिड लोच्या बाबतीत बोलायचं झालं तर डेव्हिड लो ह्याचं काही एक असंच न्याहाळणं असायचं. न्याहाळ म्हणजे ऑब्झर्वेशन हा फार महत्त्वाचा प्रकार आहे. म्हणजे त्याला जास्त प्राधान्य द्यावं लागतं. डेव्हिड लोने एक असं चेंबरलनला त्याने वॉच ज्यावेळेला केला, तर चेंबरलन त्यावेळचा दुसऱ्या महायुद्धामधला तो पंतप्रधान चेंबरलेन, त्याचं वैशिष्ट्य असं म्हणजे कुठचाही ऋतू असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, काही असो, तो आपला छत्री घेऊन फिरायचा, त्याच्या हातात छत्री. तर डेव्हिड लोला बरोबर एक झालं, त्याने काय केलं, त्या चेंबरलेनला जो काढला ना कॅरिकेचर, तेच त्याची छत्री बनवली. म्हणजे त्याचं जे नाक आहे, त्याची मूठ आणि बाकी सगळे असे लांब, तो त्याची हाईट उंची छान होती, तर संपूर्ण असं छत्रीचं दांडकं त्यांनी तयार केलं आणि त्याची छत्री बनवली. ते हे व्यंगचित्र की कसं एखादं कॅरेक्टरायझेशन करायचं, त्याला पकडायचा, त्याचे हॅबिट्स काय, त्याचे एकंदर सवयी काय, सवयीवरती सुद्धा काही गोष्टी अवलंबून राहतात. त्यापैकी हे चेंबरलेनचं व्यंगचित्र. आपल्या देशामध्ये एकच चांगलं झालं गेल्या 46 वर्षामध्ये या स्वातंत्र्यामध्ये, की व्यंगचित्रकला मात्र चांगलीच फोफावली. कारण तसा मसाला आपल्या देशामध्ये इतका जबरदस्त मिळाला, त्यामुळे कल्पनालाही फार मोठा असं एखादं उभारी आली. अर्थात क्रेडिट गोज टू द पॉलिटिशियन्स. व्यंग हा शब्द जरा मी समजून घेतला पाहिजे. एकदा एका नवीन नवोदित अशा व्यंगचित्रकाराने मला एक व्यंगचित्र मार्मिकसाठी काढून आणलं होतं आणि त्याने त्या माणसाचे दोन्ही हात असे तुटलेले दाखवले. आणि तो म्हणतो आय एम ए शॉर्ट हँड टायपिस्ट. म्हटलं हे बघ, असं करायचं नाही, ही अशी व्यंगचित्रकला नसते. हे जे काही व्यंग आहे ते व्यंगचित्रकलेसाठी वापरायचं नसतं. डिफेक्ट्स किंवा दुर्दैव काही तसलं नाही वापरायचे, बिलकुल नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखादा लंगडा दाखवायचा, मी एका पायावर उभा आहे वगैरे, असं नाही. ह्या कल्पना अत्यंत चीप आहेत आणि फार अत्यंत क्लेशकारक आहेत. व्यंगचित्र असं असलं पाहिजे की कल्पना अशी असली पाहिजे की ज्याला तुम्ही टोला मारता त्याने सुद्धा कौतुक केलं पाहिजे की अरे वा, सुंदर आजचं व्यंगचित्र पाहिलं, फार आवडलं मला. व्यंगचित्र नेहमीच हसवतच आणि हसवलंच पाहिजे असा नियम नाहीये. काही व्यंगचित्र अशी भयानक असतात. उदाहरणार्थ दुसऱ्या महायुद्धामध्ये स्टॅलिननं खूप माणसं मारली, हिटलरने मारली, ज्यूज खूप मारले. पण स्टॅलिनच्या बाबतीत एक व्यंगचित्र त्याने असं काढलं की डेड बॉडीज म्हणजे संपूर्ण प्रेत आणि रेल्वेच्या वाघिणी भरलेल्या आहेत अशा, प्रत्यक्ष अशा एकमेकावर रचलेल्या दोरीने बांधलेली आहेत ती प्रेत ह्या स्टॅलिननी. आणि तो वास आपल्या अंगाला येऊ नये म्हणून वाघिणी भरलेल्या आहेत, प्रेताच्या खचाने भरलेल्या, खचून राहिलेल्या आहेत आणि तो आपल्या अंगावरती एक परफ्यूम उडवते तो वास येऊ नये म्हणून. बरं, हे भेदक आहे व्यंगचित्र, समजलं की नाही, की केवळ आपण मारलेल्या लोकांचा वास आपल्या अंगाला येऊ नये म्हणून सगळं आटोपल्यानंतर तो आपल्या अंगावरती एक परफ्यूम सुंदर मारतोय की तो वास लपावा. पण लपाव म्हटल्यानंतर सुद्धा डोंगर कोण हे करणार, ते दिसतातच आहे. ह्याच्यामध्ये एक भेदकपणा आहे. त्या माणसाची राक्षसी क्रूर प्रवृत्ती दाखवलेली आहे. अशी सुद्धा व्यंगचित्र असतात. काही गमतीची व्यंगचित्र असतात किंवा ते एका ठिकाणी लोणी काढलेलं आहे. त्याच्यामध्ये महात्मा गांधी म्हणजे आपल्याला 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नौखाली पेटली, फार मोठा दंगा सुरू झाला नौखालीत आणि महात्मा गांधी तिकडे गेले आणि तिथे ते असं व्यंगचित्र काढलेलं आहे की एक मोठा वाघ, त्या वाघावर लिहिलं होतं फेरॉसिटी आणि महात्मा गांधी त्या वाघाच्या 2 पंजामध्ये बसलेले आहेत असे असे बारीकसे कृश आणि पुस्तक वाचतात त्या वाघा. तो वाघ असा त्यांच्याकडे बघतो आणि ते पुस्तक वाचतात, बेनिफिट्स ऑफ फास्ट, म्हणजे उपोषणाचे फायदे किती असतात ते त्या भयंकर जंगली वाघाला समजून सांगतायत. आणि तो वाघ असा बघतो की तुझं झाल्यानंतर मी बघतो काय करायचं ते, असं आहे ते. ह्याच्यामध्ये एक तो भेदकपणा पण आहे पण विनोद पण आहे. बरं, की कुठे काय करायचं, कसलं उपोषणाचं महत्व तुम्ही त्या हिंस्र पशुला सांगताय, हा त्यातला आशय महत्वाचा आहे. स्टॅलिन गेल्यानंतर डेव्हिड लोने फार अप्रतिम आणि अत्यंत मार्मिक असं व्यंगचित्र काढलं. ते असं
की स्टॅलिन गेलेला आहे. त्यानंतर दाराच्या बाहेर मॅलेनकॉफ आणि बेरिया उभा आहे. त्यावेळेला ह्या दोघांचा जोर होता, बेरिया आणि मॅलेनकॉफ हे दोघे उभे आहेत. आणि आतून स्टॅलिनचे रिकामे बूट एका फटीतनं बाहेर सारले जात आहेत. नुसती फट आहे किलकिली, त्यातनं ते बूट सारले जात आहेत. आणि त्या बुटामध्ये मॅलेनकॉफने आपला पाय असा अधांतरी केलेला आणि तिकडून बेरियाने केलेला आहे. आणि दोघे आपला पाय त्यामध्ये जावा अशा एका महत्वाकांक्षाने उभे आहेत दरवाजाच्या बाहेर. फार मार्मिक व्यंगचित्र होतं. आपल्याकडे असंच चाललेलं असतं, बूट रिकामं कधी होते आणि त्याची वाट पाहत असतात. चर्चिलची बायोग्राफी म्हणून जी आहे, त्या बायोग्राफीमध्ये माझे 3 कार्टून्स एक हिंदुस्थानातला एकमेव व्यंगचित्रकार म्हणून छापली गेलेली आहेत. तीही अशी आहेत माझ्या पुस्तकामध्ये. माझ्याकडे आहे पुस्तक. त्या पुस्तकाचं एक कव्हर फार महत्वाचं आहे. म्हणजे एक सिम्बॉलिझम म्हणतात किंवा सिम्बॉलिक एक आयडिया असते. चर्चिल हा व्ही फॉर व्हिक्टरीमध्ये त्याचा ते 2 अशी बोट, व्ही फॉर व्हिक्टरी म्हणजे आपण हिटलरच्या विरुद्ध युद्ध जिंकणारच. तर हे एक चर्चिलचं एक बोधचिन्ह होऊन बसलं. आणि चर्चिल सिगार फार ओढायचा. म्हणजे मला वाटतं कोणी असं झालं की 40 सिगार, अर्थात वॉर फ्रंटवर आपण इकडे काहीच न करता वेड्या फुकत असतो, पण तिकडे त्याला त्याची गरज असायची. कारण युद्ध पेटलेलं होतं, हिटलर चाल करत होता. डंकर्कपर्यंत ते बॉम्ब शेल्स फुटायचे, बॉम्बगळी येऊन आपटायला लागले आणि चर्चिल एकाकी पडत होता. आणि मग रुझवेल्ट वगैरे होते सगळे. पण त्यांनी जे भाषण केलं आणि त्यांनी त्यावेळेला ते सिम्बॉल दिलं होतं, व्ही फॉर व्हिक्टरी. की मग आमच्या लग्नामध्ये सुद्धा अतिशय ते ट्यूबलाईटचे 2 दांडकी व्ही फॉर व्हिक्टरी म्हणून नाचायला लागली. आता आहेत की मला माहीत नाही. कशाच काही पत्ता नाही, लढाईवर जाण्याचे प्रश्न उद्भवत नाही. पण लग्नात व्ही फॉर व्हिक्टरी, कदाचित दोघांचं जमलं ही व्हिक्टरी असू शकेल, त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही. तर ते व्ही फॉर व्हिक्टरी, त्याच्या चर्चिलचा तो सिगार आहे तो त्याने त्या व्ही मध्ये टाकला. चर्चिल कुठेही नाही, पण 2 बोट आणि सिगार ह्याच्यामध्ये त्यांनी चर्चिल उभा केला होता. ते चित्र हे बघा. टाइम वीकलीमध्ये वॉल्टर लिपमनचं एकच पान यायचं, फक्त एक पान. म्हणजे तो वॉल्टर लिपमन जे राजकीय निदान करायचा त्या टाइम वीकलीमध्ये, एक पान. पण त्याचबरोबर त्या एका पानाला एवढं महत्वाचं असायचं की अमेरिकेचा प्रेसिडेंट, मग तो कोणी का असेना, पण तो लिपमनचं पान वाचल्याशिवाय झोपत नसे. का आज लिपमन काय म्हणतोय? आपल्याकडे लिपमन खूपच आहे, नुसते तोंडाची बडबड करणारे सगळे लिपमनच आहे. पण हा लिपमन कुठे आणि आपले लिपमन कुठे आहे? आणि लिपमनचं पान प्रत्येक प्रेसिडेंट त्यावेळचा वाचायचाच. अशा पद्धतीने सुद्धा व्यंगचित्रकारांच्या बाबतीत सुद्धा मी असं म्हणेन की व्यंगचित्रकारांचं एकंदर सामर्थ्य एवढं जबरदस्त आहे की प्रत्येक राजकीय पुढाऱ्याला व्यंगचित्र पाहावंच लागतं आणि त्याच्यामधून त्याला काही धडे घ्यावे लागतात. नपेक्षा ते कोणी ना कोणीतरी शिकवतात. नुसता टाईप असेल वर्तमानपत्रामध्ये तर ते पेज डेड जातं, म्हणजे अगदी मृतप्राय वाटतं. हे काय असा जिवंतपणा नसतो त्यामध्ये. त्या किती एखादा मोठा टाईप टाकल्यामुळे काही रिलीफ मिळेल तरी पण जिवंतपणा नसतो. एखादा फोटो आल्यानंतर मात्र त्याला थोडंसं एक रिलीफ मिळतो, थोडासा जिवंतपणा येतो. आणि व्यंगचित्र जर आलं ना तर लोकांना ते इतकं ते खुश असतात. कारण असं म्हणतात की एक व्यंगचित्र हे 100 अग्रलेखांची बरोबरी करतं. म्हणजे 100 अग्रलेख लिहिला पण एक व्यंगचित्र आलं ना तर लोकांना फटकन तो विषय समजून जातो. इतकी त्याची ताकद आहे. These are some of my political cartoons, as you perhaps see. But the sad part of political cartoon is that they lose their currency within sometimes 24 hours, sometimes they are forever. This, I remember clearly, was Goa. Portuguese had occupied it, as you perhaps all know, and Nehru delayed taking Goa. Every day people said, today they are going to march into Goa, march into Goa, march into Goa. It never happened. So this cartoon shows Nehru ready to bang, but you see the cobwebs, he never moved. But one day he brought the hammer down. What happened? The international reaction was
one of horror, that this rat died. Our British, the French, the the German, everybody was weeping away because poor rat is dead. Nehru grandly, after finishing it, drops it into the waste dustbin. There were contenders to be the President of India. V.V. Giri was one of them, and Nijlingappa was another one aspiring, Sanjeev Reddy. But finally, Giri succeeded. How? Because Mrs. Gandhi helped. This is the operative part of it. This was a very famous cartoon. Mrs. Gandhi gets a massive support. But through that comes a beggar with the bowl. She was good for sketching, I tell you. This is bank nationalization. When that lady withdraws, it's always the whole bank. She has taken the entire. We are again affirming our faith in your performance, madam. And they are still in rags. They never give up hope. Channel 1, Channel 2, mother and son. She chooses a chief minister for Andhra. She makes all the contenders stand like that. Then she points out to one fellow and says, okay, you there, you are this chief minister of Andhra. What's your name? This is a cartoon I did at the time when Attenborough's Gandhi was released in Bombay. It shows how the congressmen have already forgotten the Gandhian spirit and principles. Here I have shown inauguration of the film by a minister. He comes out of the theatre after seeing the film. It was acted by Ben Kingsley. After seeing the film, he comes out saying, very moving, very moving. I understand it is a true life story. Gallery of Endangered Species. Mr. Narasimha has taken over, and at that point, a common man comes with a frame holding, saying, he is going to be an endangered species, and he is, sort of thing. कधी आम्ही असं व्यंगचित्राकडे अशा कधी दृष्टीने बघितलंच नाही. तर आज इथे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा त्याला काहीतरी एक वेगळंच स्वरूप आलेलं दिसतंय. दिस इज वेर यू ॲक्च्युअली रिअलाइज दॅट इतके चांगले कार्टूनिस्ट आहेत अँड सच अ गुड सेन्स ऑफ ह्युमर. कारण अदरवाईज फक्त न्यूजपेपर्समध्ये वाचलं जातं बस फॉर आर.के. लक्ष्मण वगैरे इन द टाइम्स. देन इथे लक्षात येतं की देयर सो मेनी गुड कार्टूनिस्ट. मला लोक अनेकदा प्रश्न विचारतात, तुम्ही इतरांवर व्यंगचित्र काढता, इतरांच्या टवाळ्या करता, इतरांच्या टोप्या उडवता, तुमचं काय? माझं व्यंगचित्र माझ्या व्यंगचित्रकार मित्रांनी काढले. आता बघा, या ठिकाणी माझ्या शारीरिक व्यंगावर झकासपैकी त्यांनी टिप्पणी केली आहे. अतिशय बारीक आणि उंच अशी एक शारीरिक ठेवण असलेला व्यंगचित्रकार म्हणून माझ्याकडे लोक पाहतात.
या ठिकाणी तेच त्यांनी केलेलं आहे. एक ब्रश घेऊन तो उभा आहे माझ्यासमोर आणि ब्रश तो मला देतोय, माझा मित्र, आणि तो मला सांगतोय, सबनीस लोकांना हसवताय ठीक आहे, पण लोकांना हसवता हसवता तुम्ही देखील लठ्ठ व्हायला हरकत नाही.